आपण बाबे देवाचं दर्शनासाठी आलो आणि या दीपावली बाबा बाबे देवाची यात्रा आपण सुंदर अशी दर्शन केलं आणि या बाबे देवाची यात्रा आपण पूर्णपणे पाहणार आहोत. चला पाहू. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गाजलेला आणि प्रसिद्ध असलेला आणि पावन हा आपला बाबीर देव बरं का, राही रुई गावचा बाबीर देव. तर या मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो आणि खरंच जवळपास 6 ते 7 कोटीचं हे मंदिराचं काम चालू आहे बरं का मित्रांनो. खरंच तुम्ही एकदा या देवाचं दर्शन घेण्यासाठी या. जवळजवळ 6 ते 7 कोटीचं मंदिराचं काम आहे. म्हणजे मंदिराचं काम कसलं असेल मित्रांनो. तर खरंच बाबा, जेवढी पंढरपुरामध्ये गर्दी असते तेवढी आखाडी एकादशीला तेवढी आता या दीपावलीच्या महिन्यामध्ये भाऊबीजेला देवामध्ये गर्दी असते. जाणारे बाबीर देवाचं सायाळाचं बीळ पाहण्यासाठी मित्रांनो. तर सायाळाचं बीळ तिथं असं म्हणजे ते देवाचं महत्व आहे मित्रांनो. थोडंसं तुम्हाला सांगतो बाबा, सायाळाचं बीळ म्हणजे काय नाही. तर का हे सायाळाचं बीळ आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी बाबीर देवाला मारून त्या सायाळाच्या बिळामध्ये टाकला होता आणि मारला कोणी तर महादेवाचे दैत्य, महादेवाच्या नवसाचा बाबीर देव होता ना मित्रांनो. तर आपण सायाळाच्या बिळाचं सुंदर असं दर्शन घेतलंय आणि तिथून पुढे आलो आणि आपण थोडीशी जत्रा पाहूया मित्रांनो. तर जत्रा पाहायला गेलं तर इतकी भयानक मोठी जत्रा असते, खूप मोठी बरं का. पाळणे जर पाहिलं ते जर बसायचा विचार केला तर डोळेच फिरणार मित्रांनो, इतकं भले मोठे पाळणे. आता पलीकडचा पाळणा भरपूर लांब आहे, तो सगळ्यात मोठा आहे. आता माझी इच्छा होती बसायची पण भीती वाटत होती म्हणून मी त्यात बसलो नाही मित्रांनो बरं. दामा आजी तुमचं गाव कोणचं? डोंगरगाव. कुठं आलं? होय, वाडे बोलायला येतो आम्ही. हा, युट्यूबला. तुमचं बी तेच गाव का? वाघाळ. कुठं आलं ते? बर बर, चालेल. मुडाळ्याचं आहे आम्ही, बारामती. दमाने बाबा. आजीबाई म्हणल्या मला व्हिडिओ मध्ये घे, तर आजीबाईंना व्हिडिओ मध्ये घेतलं. चाललो आता पुढं. तर आपण मंदिरात आता कशी येणार आहे बाबीराच्या मंदिराच्या समोर तिथला दरबार पाहिला आणि खरं बाबा जत्रेत आल्यानंतर फक्त बाबीराची अशी एक जत्रा आहे मित्रांनो की त्या जत्रेमध्ये इतकं भयानक दृश्य पाहायला भेटतं की खूप लय माणसं बरं का, लय माणसं. या ठिकाणी हे चिमणीवाला बाबू बघितलं बरं का, मागे दाबले की मोरटं तर या ठिकाणी अंगठी आणि जे काय आपल्याला जे पाहिजे ते मी आता एक अंगठी घेतली मित्रांनो. तिकडं पहिलंच आहे माझं. तर या ठिकाणी आपण आता थोडासा देव पाहूया मित्रांनो. बाबीर देव हा अंगात त्याचं वारं कसं खेळतं बाबा, तर त्या देवाचं वारं आपण पाहूया. चला 2 मिनिटं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे वार खेळत आणि महादेवाच्या शेजारी बरं का. तर बाबीर देवाच्या मंदिराच्या पाठीमागं हे महादेवाची 2 मंदिर आहेत बरं का. तर खरंच बाबा म्हणजे महादेवाची पिंड आहे मित्रांनो आणि समोर बाबीर देवाचं मंदिर. तर त्या डोंगरावर बाबा महादेवाचं मंदिर आहे. तर जवळपास अंदाजे तुम्हाला जर सांगायचं झाला अंदाज तर मित्रांनो ही यात्रा कमीत कमी 1000 एकर जमीनमध्ये सगळं पब्लिकच असतं बरं का. आता पूर्णपणे मला दाखवता आलं नाही कारण पाळण्यात बसून दाखवायचं होतं पण भीती वाटली मला खूप. तर या ठिकाणी एक भक्ताची सुरुवातीपासून वारं येतंय बाबीर देवाचं. तर आपण बाबीर देवाचं वारं सुरुवातीपासून कसं येतं आणि कसं जातं हे थोडंसं पाहूया 1-2 मिनिटं मित्रांनो. आणि ढोलाचा ठेका आणि देवाचा ठेका एकसारखाच. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, देवाच्या ढोलाची चाल वेगळीच आणि देवाचं नाचणं सुद्धा वेगळंच. आणि खरंच म्हणजे महाराष्ट्राच्या बाबा आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही देवस्थानापाशी जरी गेलो ना मित्रांनो तर बाबीर देवासारखं मला म्हणजे बाबा दृश्य दुसऱ्या देवापाशी पाहायला भेटत नाही बरं का. खरंच बाबीर देवाची ज्याला पावला त्याला खूप पावला बरं का मित्रांनो. आणि आता पाहिलं जर गेलं तर बाबीर देव खानदेशामध्ये, इकडं कर्नाटक, खानदेशातली जी लोक आहेत ना, टिप्पे खानदेशी लोक सगळी इकडं आपल्या बाबीर देवाला येतील बरं का मित्रांनो. चला पाहूया वार आपल्या बाबू देवाचं.
नाही गेला आता जाईल 2-4 दिवसात. हा बर 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 या. तर मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असं आपल्या बाबूदेवाचं वार बर का अंगातलं आपण पाहिलं मित्रांनो. तर खरंच पाहून एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर इथून पुढे आपण आता जाणार आहे आणि मंदिराच्या डाव्या साईडला मित्रांनो गजन नृत्यासाठी स्पेशल मंडप मोठा बनवलाय बरं का. तर तिथं स्पेशल गजन नृत्य आपण पाहणार आहे मित्रांनो. तर चला पाहूया गजन नृत्य. तर अशा प्रकारचं हे सुंदर असं आपण गजन नृत्य पाहिलं मित्रांनो. गाय संपली आणि आता आपलं सर्व देवदर्शन झालं. आता घराकडे निघायचं. देवाच्या समोर आलो आणि सुंदर असं आता दर्शन घेतलं. देवाचं डबल दर्शन घ्यायचं. आता ज्यावेळेस आपण घरी निघायच्या टायमाला बरं का देवाचं दर्शन घेतलं आणि इथून पुढे आपण निघणार आपल्या गाडीकडं. आणि गाडी इतक्या लांब लावली की खूप लांब लावली बरं का मित्रांनो, कारण गर्दी खूप असल्यामुळे. तर आता आपण थोडंसं जत्रेमध्ये फिरूया आतमध्ये, म्हणजे जत्रेमध्ये काय काय येतं ते पाहूया बरं का. तर या ठिकाणी गाडीला जे काय आपण साहित्य लावतो मित्रांनो, गोंड काय आपलं जे पाहिजे ते गाडीला शोसाठी. तर ह्या ठिकाणी लहान मुलींचे जे काय आपण पायातले गळ्यातले हातातले कानातले सर्व काय भेटतं बरं का. तर ह्या ठिकाणी मी आजोबाईला पट्ट्या आणि गळ्यातलं हे घेतलं. तर मित्रांनो अशा प्रकारचं जत्रा म्हटली की तिथं म्हणजे बाबा आपल्याला जे पाहिजे ते भेटणार, जे पाहिजे ते बरं का. तर
अशा प्रकारे मित्रांनो जत्रा व बाबीर देवाची खूप मोठी भरती बरं का, लय लय मोठी भरती, लय मोठी. आणि पब्लिक म्हटलं तर खूपच. तर आता ह्या ठिकाणी बासरी सुंदर अशी वाजून दाखवते आणि एक बासरी खरेदी करायची, जायचं. मित्रांनो बासुरी कशी वाजली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. पुढं आलो आणि इळं पैठण कुऱ्हाडी आणि पळपोट बेलणं लाटणं जे आपण स्वयंपाकात वापरतो ते पूर्ण आपण पाहिलं मित्रांनो. तर अशा प्रकारे तर ह्या ठिकाणी कुऱ्हाड अशी होती की बाबा दगडा वापरली तरी कुऱ्हाड ती काहीच होत नव्हती. प्रत्यक्ष पाहिलं तर खूपच म्हणजे विचित्र वाटलं. त्या ठिकाणी कुऱ्हाड घ्यायची होती पण पाठीमागं आपण कुऱ्हाड बनवल्यामुळं आता इथे घेतली नाही बरं का. आणि फक्त 700 रुपये लोखंडाला खाच्या पाडीत होते अशी कुऱ्हाड होती. तर मित्रांनो बाबीर देवाचं सुंदर असं दर्शन आपण घेतलंय बरं का. आणि दर्शन झालं, जेवण वगैरे झालं ना, आता आपण देवाचं दर्शन घेऊन आपल्या घरी निघालो. तर चला बरं का.